आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? विधानसभा निवडणुकीत घवघवीत यशानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित केला जातोय। निवडणुकीपूर्वीच महायुतीतून मुख्यमंत्री कोण होणार यावरून वाद सुरू असल्याचं सांगितलं जात होतं। या जागेवर भाजपसह शिंदे गटाकडून दावा केला जात होता। मात्र विधानसभा निकालानंतर भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी जोर लावला जाण्याची शक्यता अधिक आहे। विधानसभा निवडणुकीत भाजपचा 148 जागांपैकी 132 जागांवर, शिंदे गटांचा 85 जागांपैकी 57 जागांवर तर अजित पवार गटाचा 51 जागांपैकी 41 जागांवर विजय झालाय। सर्वाधिक आमदार भाजपचे आहेत, त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचा अंदाज बांधला जातोय। कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार? 26 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे। महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार करताना पहिल्यांदा या तिघांचा शपथविधी होणार असल्याची माहिती हाती आली आहे। सध्या क्रिकेट मॅचेसमुळे वानखेडे स्टेडियमवर शपथविधी करणं शक्य नसून दुसरीकडे शिवाजी पार्कात 6 डिसेंबरची तयारी सुरू झाली आहे, त्यामुळे पहिल्या पातळीवर तिघांचा शपथविधी पार पडू शकतो। दुसरीकडे महायुतीचा मंत्रिमंडळ मोठा विस्तार करण्याऐवजी आधी मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांनी शपथ घ्यावी, नंतर नागपूर अधिवेशन आधी विस्तार मोठा करावा असं एक मतप्रवाह झालाय। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा प्रत्येक पक्षाचे काही मंत्री घेत मंत्रिमंडळ विस्तार करावा असंही काही नेत्यांचं म्हणणं आहे। शपथविधी सोहळा आणि मंत्रिमंडळ विस्तार यात नेमकं काय करायचं याचा निर्णय भाजपाचे नेते अमित शहा यांच्या समवेत बैठकीत होणार आहे। भाजपा सीएम पदावर दावा करण्याच्या हालचाली सूत्र अमित शहा यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। आज रात्री याबाबत घडामोडी घडण्याची शक्यता आहे। भाजपा सर्व आमदार उद्या मुंबईत बोलावण्याची शक्यता आहे। उद्या विधिमंडळ भाजपाचा नेता निवड करून महायुती सत्ता स्थापनांचं पत्र राज्यपालांना देण्याची शक्यता आहे। महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी रात्री दिल्लीला भाजपा पक्षश्रेष्ठी समवेत बैठक करून सत्ता स्थापन आणि मंत्रिमंडळ विस्तार याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.